आज काय बनवणार आहे स्पेशल मम्मी? आज आपण आहे ना समोसा बनवणार आहे, घडीचा समोसा। त्यासाठी बटाटे घेतले अर्धा किलो, शिजवून घेतले। आता ह्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला। त्यासाठी साहित्य घेतले, अद्रकचा एक तुकडा घेतलाय, 5-6 लसणाच्या पुड्या घेतल्या, 5-6 मिरच्या घेतल्या आणि कोथिंबीर घेतली। या आपण आहे ना बारीक करून घेऊ। आता आपण वाटाणे पण टाकणार आहे, मग आता आहे ना आपण वाटाणे शिजवून घेऊया। आपण वाटाणे शिजायला टाकले। इकडे मी पीठ घेतलं मैद्याचं 1 वाटी, चाळून घेतलंय। आपण टाकूया याच्यात, ओवा टाकूया। ओवा हाताने क्रॅश करून घेतला। चवीप्रमाणे मीठ टाकूया, जेवढं आपल्याला लागतं तेवढं। त्याच्यामध्ये टाकूया थोडा रवा, त्याच्यामध्ये टाकूया आपण तूप। तूप थोडंच टाकलं मी। असं मिक्स केलं ना, याची मूठ व्हायला पाहिजे म्हणून। आपण आहे ना पूर्णपणे याचे चोळून घेणार आहे। तिकडे आपला वाटाणा पण शिजतोय, सगळं मिक्स करून घेतलंय। याशी मूठ व्हायला पाहिजे। आता आपण पीठ मळून घेऊया, थोडं थोडं पाणी टाकून। आपल्याला पीठ एकदम घट्ट मळायचं आहे। झालं आपलं पीठ मळून, एकदम कडक मळलंय। याला ना आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि मसाला बारीक करून घेऊया। मिरची, अद्रक, लसूण, धने, 1 चमचा धने घेतले, बडीशोप घेतला 1 चमचा आणि खूप छान चव येते। जिरे घेतले 1 चमचा। आता हे आहे ना आपण मिक्सर मध्ये, गॅसवर कढई ठेवले, तेल टाकूया 1 2 माप तेल टाकले, कढीपत्ता टाकला, त्याच्यात टाकूया हिंग, मोहरी, जे आपण वाटण बारीक करून घेतलं होतं ना ते पण टाकूया, म्हणजे सगळे मसाले आपले एकदम भाजून निघतील। मिरची, लसूण, बडीशोप, धन, जिरं, एक चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, आपण धने तर पहिलेच टाकले होते, आणि शेवटी टाकणार आहे चाट मसाला। त्याचे टाकूया वाटाणे, आता टाकूया बटाटे।
बटाटे मी चिंगरून घेणार आहे. आता सगळं आपण मिक्स करून घेऊ. एक चमचा चाट मसाला टाकलाय आणि चवीप्रमाणे मीठ थोडं कमीच टाकणार आहे मी. म्हणजे पाहिजे तर नंतर मी चेक करून टाकू शकते. गॅस करूया बंद आणि याला मस्त छानपैकी हलवून घेऊ. तर आपण याला गार करून घेऊया. आपण भाजी पण गार करायला ठेवली. आपला साठा पण तयार झाला. यात मैदा टाकलाय मी. मैदा आणि तूप. इथं पीठ पण आपलं मुरलंय. जास्त नरम पण नाहीये आणि जास्त कडक पण नाही. आता आपण लाटून घेणार आहे. पीठ ठेवूया बाजूला. आता आपण लाटून घेऊया. झाले आपले 7 गोळे झाले. आपण 3 गोळाचं आहे ना 3 पहिले हे करून घेऊया. पाहिजे तर थोडं खाली पीठ लावू शकतो. थोडस पीठ लावलं मी. ते लाटून घेणार आहे. अशी लाटून घेतली आपण. अशाच बाकीच्या घेणार. सारण पण आपला गार झालाय. जे टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर राहिली होती ना आपली. ते कोथिंबीर पण मिक्स करून घेऊया. आपण 3 चपात्या लाटून घेतल्या मैद्याच्या. ते आपण पळपुटावर ठेवणार आहे. याला साठा लावणार आहे. थोडे लाटूया. त्याच्यावर साठा लावूया आपण. साठा लावून झालाय. त्यावर टाकूया थोडस पीठ. दुसरी पण चपाती आपण असेच टाकूया. याला पण साठा लावूया. पहिला लावलं होतं ना त्याच प्रकारे. झाला आपला साठा लावून. 3 चपात्या येत आहे. 1 2 3. तर थोडं लाटून घेऊया.
3 लहरे दिसतात, 1 2 3. कापून घेतल्यात आपण. आता आपण गॅस चालू करूया, तेल ठेवूया फ्राय करायला. आता आपण याच्यात सारण भरूया. आपण दुसरा पण असंच करूया. असे करून घेऊया आपण सगळे. आपण असे करून घेतले समोसे. आता आपण तेलात सोडणार आहे. तेल आपलं गरम झालंय. आपण समोसे सोडूया आता तेलात. एक समोसा सोडते मी, म्हणजे व्यवस्थित भाजता येईल. झाला आपला समोसा काढून घेऊया आपण. मी 2 ह्याचा वापर करते. कारण ते तेलाचं काम आहे ना, व्यवस्थित भाजायला आपल्याला. बहुत छान झालंय. कसे लेअर पण आले, क्रिस्पी पण झालं. असंच आपण आहे ना दुसरा पण टाकूया. दुसऱ्या साईडला पलटी करून घेऊया. याचे पण छान लेअर आले ते बघा, दिसतच असेल तुम्हाला. आतून पण चांगलं भाजायला पाहिजे. बाकीचे पण आपण असेच फ्राय करून घेऊया. झाले आपले समोसे तयार. हे बघ छान झालेत ना, लेअर पण आली आहे. हे बघ क्रिस्पी पण झाले. तोडून दाखवते. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.